नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण 12 वर्ष व 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 याच्यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. केव्हापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार, शेवटची मुदत काय असणार, फी किती असणार आणि कशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, त्या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला त्याचे नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. तर बघूया, आजच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून एक प्रकटन जारी झालं आणि त्या प्रकटनामध्ये म्हटलंय की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत बऱ्याच दिवसापासून ज्यांची 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 24 वर्ष पूर्ण होत आहेत अशा शिक्षक बंधू भगिनींचं मागणी होती की वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण केव्हा होणार, नाव नोंदणीला केव्हा सुरुवात होणार. तर या नाव नोंदणीला आता सुरुवात होते आहे. त्या संदर्भातलं हे पत्र, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी यांचं प्रशिक्षण घेण्यासाठीची जी काही जबाबदारी आहे ती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेमार्फत एक पोर्टल विकसित केला गेला आहे. आणि या पोर्टलवर आपल्याला, म्हणजे ज्या शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण करावयाचं आहे त्यांना नाव नोंदणी करायचं आहे. तर आपण बघूया या पत्रामध्ये काय म्हटलंय की प्रशिक्षणाचं नाव नोंदणी करिता परिषदेचं जे काही अधिकृत अशा प्रकारचं संकेतस्थळ आहे www.maa.ac.in या संकेतस्थळावर ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी भेट द्यायची. त्या प्रशिक्षणाच्या याच्यामध्ये प्रशिक्षण अशा प्रकारची एक टॅब आहे, त्याच्यामध्ये वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण अशी पुन्हा एक टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी 30/4/26 पर्यंत, म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत ज्यांना 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत किंवा 30/4/2026 पर्यंत ज्यांना 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत यांच्यासाठी हे प्रशिक्षण होणार आहे. तसंच जे शिक्षक 1/5/2026 ते 30/4/2027 या कालावधीत 12 वर्ष आणि 24 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत, फक्त असे शिक्षक मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणीमध्ये प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. आता याचा अर्थ काय होतोय की पुढच्या वर्षीचं जे काही ट्रेनिंग होईल ते जून महिन्यामध्ये होईल, पण जे शिक्षक 1/5/2026 आणि 30/4/2027 या कालावधीमध्ये निवृत्त होतील त्यांना ट्रेनिंग करता येणार नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आत्ताच त्या ठिकाणी प्रशिक्षण करता येईल अशा पद्धतीची ते सुद्धा नोंदणी करू शकतात. अशा प्रकारची माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20/4/2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तर 29/4/2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रशिक्षणाची नोंदणी करता येणार आहे. बघा, कालावधी फक्त 10 दिवसांचा आहे, मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की ट्रेनिंगच्या नोंदणीला किंवा इतर कोणत्या प्रकारच्या नोंदणींना मुदतवाढ मिळते ते आपल्याला शेवटच्या दिवशी शेवटच्या घटकेला समजतं. परंतु आता नेमकं त्या ठिकाणी आपण सांगू शकत नाही आणि इथं पत्रामध्ये पण दिलेलं आहे मुदतवाढ देण्यात येणार नाही आणि म्हणून आपण वेळेतच नोंदणी करणं गरजेचं आहे. सदरचं प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, म्हणजे ऑनलाईन होणार नाही. मागच्या वर्षी सुद्धा ऑफलाईनच झालं होतं आणि म्हणून या वर्षी सुद्धा ऑफलाईनच होणार आहे. जिल्हा प्रशिक्षण आणि प्रशिक्षण संस्था जिल्ह्याच्या डाएट ज्याला आपण म्हणतो
त्यांच्या मार्फत एकाच कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था या एकाच वेळी हे प्रशिक्षण घेणार आहेत. या प्रशिक्षणासाठी 4 गट करण्यात आलेले आहेत. प्राथमिक गट 1ली ते 4थी, 1ली ते 5वी, 1ली ते 7वी, 1ली ते 8वी, 6वी ते 8वी. म्हणजे 1ली ते 8वी पर्यंतचा प्राथमिक गट इथं आपल्याला दिसतो आहे. माध्यमिक गट 9वी ते 10वीचा दिसतो आहे. उच्च माध्यमिक गट 11वी ते 12वीचा दिसतो आहे आणि चौथा गट अध्यापक विद्यालयाचा गट, डीएड कॉलेजेस. मान्यताप्राप्त कला आणि शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करायची आहे. आता या ठिकाणी हे जे काही ड्रॉइंग टीचर आणि शारीरिक शिक्षक पीटी टीचर यांचं ट्रेनिंग वरील घटकामध्ये काही दिवस त्यांच्या सोबतच होतं आणि शेवटचे 3 दिवस विभागाला होतो. मागच्या वर्षी हे जे काही कला शिक्षक होते, शारीरिक शिक्षक होते, यांचं ट्रेनिंग त्या तालुक्याला झालं, त्या गटामध्ये 7 दिवस, पहिले 7 दिवस आणि नंतरचे 3 दिवस त्यांना विभागाला पाठवलेलं होतं. इतरांचं मात्र संपूर्ण 10 दिवस त्याच ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं. मात्र उच्च माध्यमिकचा जो काही गट आहे, गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक 4 यांचं जे काही आहे जिल्ह्याच्या ठिकाणी होतं, कारण त्यांचे प्रशिक्षणार्थी हे कमी असतात म्हणून त्यांचं फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी होतं. प्राथमिक गट आणि माध्यमिक गट या दोघांचं त्या तालुक्यात जर समजा संख्या पूर्ण झाली तर त्या तालुक्यामध्ये मागच्या वर्षी झालं होतं. नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या एसओपी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करायची आहे. प्रशिक्षणार्थी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी शालार्थ पोर्टलवर अगोदर वैयक्तिक माहिती अद्ययावत करून नंतर नाव नोंदणी करावायची आहे. शालार्थ पोर्टलवर आपल्या वेतन अधीक्षकांच्या मार्फत जर काही चुका असतील तर त्या दुरुस्ती करायच्या आहेत, कारण शालार्थ पोर्टलवरून तुमचा शालार्थ आयडी टाकल्यावर तुमची माहिती उचलण्यात येणार आहे आणि म्हणून शालार्थ पोर्टलवरची माहिती जी काही आहे, जर समजा तिथं तारीख चुकलेली असेल, अपॉइंटमेंट डेट चुकली असेल, जन्मतारीख चुकली असेल तर या बाबी अगोदर येत्या 2 दिवसामध्ये त्या पूर्ण करून घ्या आणि तरच आपण इकडे पोर्टलवर माहिती भरायला सुरुवात करा. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ आयडी टाकणं गरजेचं आहे. अचूक ईमेल आयडी, अचूक मोबाईल नंबर हे सगळं सोबत राहू द्यावं. ज्या प्रशिक्षणार्थ्यांकडे शालार्थ आयडी उपलब्ध आहे त्यांनी तो आयडी वापरून नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि प्रशिक्षणार्थ्याने जो आयडी वापरून नोंदणी केली आहे त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पात्र केले नाही तर त्याची नोंदणी रद्द करण्यात येईल व याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही आणि प्रशिक्षण शुल्क जे भरलं आहे ते सुद्धा परत मिळणार नाही. आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ या पोर्टलवर नोंदवलेला ईमेल आयडी आणि याच्यावर ओटीपी येईल. तो ओटीपी प्राप्त झाल्यानंतर प्रणालीवर नोंदवून ती पूर्ण करावी. ओटीपी व्हेरिफिकेशन होईल, मोबाईलवर पण येईल, त्याचं पण व्हेरिफिकेशन होईल आणि या दोघांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना प्राप्त होणार आहेत. नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट, बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आपल्या बंधूंकडून अशा प्रकारची चूक होते. प्रशिक्षण गटच चुकीचा नोंदवला जातो आणि मग ज्या वेळेस आपली लिस्ट येते त्यावेळेस आपलं नाव त्याच्यात नसतं, दुसऱ्या गटातच असतं. मग आपली धावपळ होते. प्रशिक्षण प्रकार सुद्धा व्यवस्थित निवडा, घाई करू नका. प्रशिक्षण प्रकार तुमचा वरिष्ठ वेतन श्रेणी असेल तर वरिष्ठ वेतन श्रेणी निवडा, निवड श्रेणी असेल तर निवड श्रेणी निवडा. कारण या गटामध्ये आणि प्रकारामध्ये जर तुम्ही चूक केली तर त्याला संपूर्ण जबाबदार तुम्हीच राहणार आहात. जर समजा ऐन वेळेस बदल केला गेला संबंधित अधिकाऱ्यांकडून तर ठीक, नाही तर अन्यथा त्याची झळ जी आहे ती आपल्यालाच सोसावी लागणार आहे. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना, मार्गदर्शन पर संदर्भ, साहित्य, व्हिडिओ हे सगळं आपल्याला www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेळोवेळी जे काही सूचना येणार आहेत त्या पण याच अधिकृत अशा प्रकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून अधिकृत संकेतस्थळ बघणं हे आपलं काम आहे. या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे जे काही प्राचार्य आहेत डाएटचे ते प्रमुख असणार आहेत आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक तालुक्याला जर जे होईल तर त्यासाठी
आपल्याला कोऑर्डिनेटर तशा पद्धतीने ते होईल देतील. जे काही शुल्क आहे प्रशिक्षणाचं शुल्क ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचं आहे आणि परिस्थितीत दुबार शुल्क परत केलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सदर प्रशिक्षण शुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी 2000 रुपये एवढं मात्र त्या ठिकाणी असणार आहे. हे शुल्क जे आहे ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याच्याद्वारे अदा करायचं आहे. एकदा भरण्यात आलेलं प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केलं जाणार नाही. याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी आपली स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी आणि प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थ्यांना लागू राहतील. म्हणजे जे काही तुम्ही 2000 भरणार आहेत त्या व्यतिरिक्त जे काही चार्जेस असतील 2, 4, 8, 10 रुपये ते त्या ठिकाणी भरावे लागतील असा त्याचा अर्थ आहे. ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले त्या कालावधीतच ते मर्यादित असेल. म्हणजे समजा तुम्ही आता नाव नोंदणी केली, प्रशिक्षण शुल्क भरलं 2000 रुपये आणि तुमची काही अडचण आली, तुम्ही प्रशिक्षण करू शकला नाहीत, तर तुम्ही असं म्हणणार की ते पुढच्या वर्षी ते प्रशिक्षण शुल्क चालेल, पण तसं नाही. या वर्षी साठीचं प्रशिक्षण शुल्क या वर्षासाठीच राहील. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट तुमच्याकडे ती PDF म्हणून जतन करून ठेवावी. कारण जर समजा प्रशिक्षणाचा गट, नोंदणी क्रमांक या सगळ्या बाबी त्याच्यावर असतात. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल वर सुद्धा उपलब्ध होणार आहे. नोंदणी अर्ज भरताना प्रशिक्षणादरम्यान काही अडचण जर आली तर त्यावेळेस आपल्याला रजिस्टर केलेला ईमेल ID वरूनच gradetraining@maa.ac.in या ईमेलवर संपर्क साधावायचा आहे. नोंदणी केलेल्या शिक्षकांचं गटनिहाय प्रशिक्षणाचं नियोजन डाएटचे प्राचार्य त्या जिल्ह्याचे ते करणारच आहेत. त्याची माहिती आपल्याला तुमच्या मोबाईल नंबरवर येणारच आहे आणि वेळोवेळी जर समजा काही बदल केला तर तो आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि उर्दू माध्यम जे काही आहे त्याच्यातून उपलब्ध असेल. त्याच्यानंतर पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी दररोज रात्री 11 ते 1 या कालावधीमध्ये पोर्टल बंद असणार आहे, याची पण त्या ठिकाणी आपण नोंद घ्यायची आहे. संदर्भ क्रमांक 1, 2 च्या शासन निर्णयानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व अनुदानित शाळा शिक्षकांना लागू आहे. विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण नाही आणि म्हणून त्यांनी ते करू नये. तर या पद्धतीच्या सगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अजून काही महत्त्वाचे जे काही मोबाईल्स नंबर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. कार्यालयीन वेळेत जर समजा काही अडचणी असतील तर त्यांच्याशी संपर्क आपल्याला साधता येईल. तर अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण असं हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे. संघटनांनी सुद्धा यासाठी पाठपुरावा केला होता मागच्याच महिन्यामध्ये आणि त्याला सुद्धा यश आलेलं त्या ठिकाणी आपल्याला इथं दिसतं आहे. या ठिकाणी थांबूया. पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. याचं रजिस्ट्रेशन कसं करावं ते आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.